पद्धती, यालाच बायनॉमियल नॉमेनक्लेचर, यालाच काय बोललं जातं, बायनॉमियल सिस्टीम, यालाच बायनॉमियल सिस्टीम असं म्हटलं जातं. आता हे बायनॉमियल सिस्टीम जे आहे तर ती कोणी शोधली, का शोधली, तिची गरज जी आहे ती का होती, हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि बघा, द्विनाम पद्धतीनं काय केलं जातं, वनस्पती असतील किंवा प्राणी असतील त्यांना काय केले जातात, नावं दिली जातात. आता या द्विनाम पद्धतीमध्ये याचा शोध बघा, अगोदर काय शोध जो आहे, या पद्धतीचा शोध हा जो आहे तो कोणी लावला, तो सायंटिस्ट कोण आहे, कार्ल लिनियस. कोण आहे, कार्ल लिनियस. कार्ल लिनियस नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्यांनी या द्विनाम पद्धतीचा शोध लावलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता हा कधी लावला त्यानं, हा शोध जो आहे तर हा 1753 मध्ये लावला. कधी लावला, 1753 मध्ये या कार्ल लिनियसनं द्विनाम पद्धतीचा काय केलेला आहे, शोध लावलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता हा जो सायंटिस्ट आहे कार्ल लिनियस, हा कुठला होता, फ्रेंच. कुठला आहे हा, फ्रेंचचा सायंटिस्ट आहे. आता या द्विनाम पद्धतीमध्ये काय करण्यात आलं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता या द्विनाम पद्धतीचा कोणत्या पुस्तकात उल्लेख केला आहे, द्विनाम पद्धतीचा जो आहे उल्लेख तो कोणत्या पुस्तकामध्ये केलेला आहे, तर तो प्लॅन्टॅरम, काय आहे, प्लॅन्टॅरम या पुस्तकामध्ये द्विनाम पद्धतीचा काय केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. तो कोणी केला, कार्ल लिनियस यानं केला. कधी केला, 1753 मध्ये केला. आणि हा कुठला आहे, कार्ल लिनियस, फ्रेंच या देशाचा. इथं मी काय करतो, देश कुठला आहे याचा, फ्रेंच हा देश आहे. आता यानं नेमकं काय केलं, यानं प्रत्येक सजीव जे आहे त्या प्रत्येक सजीवाला काय केलेलं आहे, त्यांनी 2 लॅटिन संज्ञा दिल्यात. बघा, प्रत्येक सजीवाला 2 लॅटिन संज्ञा दिल्या. काय केलेले आहेत, प्रत्येक सजीवाला यानं 2 लॅटिन संज्ञा दिलेल्या आहेत. आता पहिली बघा, पहिली संज्ञा की जिला काय म्हटलं जातं, पहिली संज्ञा जी आहे तिला प्रजाती असं बोललं जातं. नंतर दुसरी संज्ञा जी आहे तर या दुसऱ्या संज्ञेला जाती असं संबोधलं जातं. म्हणजे ज्या प्रत्येक सजीवाला त्यांनी 2 लॅटिन संज्ञा दिल्या, त्यातली पहिली संज्ञा म्हणजे प्रजाती आणि दुसरी संज्ञा म्हणजे काय आहे, त्याची जाती. आता थोडक्यात इथं प्रजाती म्हणजे जिनियस आणि जाती म्हणजे पेसिस. जाती म्हणजे काय आहेत, पेसिस हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता याच्या अगोदर कार्ल लिनियस नावाचा जो सायंटिस्ट आहे तर त्याने काय केले होते, त्याच्या पद्धतीचे
जे नियम सांगितलेले होते ते नियम आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. वर्गीकरणाचा बघा, या कार्लिनियसला आणखी दुसरं एक नाव दिलं त्यांनी, वर्गीकरणाचा जनक. कार्लिनियस जो आहे तो त्याला काय म्हटलेले आहेत, वर्गीकरणाचा जनक असं म्हटलं जातं. तुम्हाला पेपरमध्ये जर प्रश्न विचारला गेला वर्गीकरणाचा जनक कोणाला म्हणतात, तर कोणाला म्हणतात, कार्लिनियस या शास्त्रज्ञाला वर्गीकरणाचा जनक असं म्हटलं जातं. आता कार्लिनियस यानं बघा, कार्लिनियस जो आहे तर त्या कार्लिनियस यानं काय केलं होतं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कार्लिनियस यानं 1735 मध्ये कार्लिनियस यानं 1735 मध्ये सजीवाला दोन सृष्टीत विभागले. किती सृष्टीमध्ये विभागलं यानं, 2 सृष्टीत विभागलेला आहे. आणि ती सृष्टी म्हणजेच पहिली वनस्पती आणि दुसरी प्राणी. हे झालं द्विनम पद्धतीच्या बाबतीत. आता यांच्या काही क्रायटेरिया आहेत, ते क्रायटेरिया पण आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पाहणार आहोत. तोपर्यंत एवढं काय करा, लिहून घ्या. बघा, द्विनम पद्धत कोणी शोधली, कार्लिनियसने शोधली. कधी शोधली, 1753 मध्ये शोधली. पण त्याच्या अगोदर त्यानं काय केलं होतं, 1735 मध्ये सजीवांना 2 सृष्टीत विभागलं. त्या सृष्टी म्हणजे वनस्पती आणि प्राणी. आता हा कार्लिनियस जो आहे तर त्याचा देश कोणता आहे, फ्रेंच. त्यानं पुस्तक लिहिलं होतं प्लॅन्टारम. आणि प्रत्येक सजीवाला त्यानं काय केलं, 2 लॅटिन संज्ञा दिल्या. एक पहिली संज्ञा होती प्रजाती, तिला जिनस असं बोललं जातं किंवा जिनियस असं बोललं जातं. दुसरी संज्ञा आहे जाती, तिला काय बोललं जातं, स्पेसीज असं बोललं जातं. आता हा कार्लिनियस जो आहे याला वर्गीकरणाचा जनक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, वर्गीकरणाचा जनक असं म्हटलं जातं. मग तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, कार्लिनियस त्या पुस्तकाचं नाव काय आहे, तर प्लॅन्टारम आहे. आणि वर्गीकरणाचा जनक कोण आहे, तर कार्लिनियस जो आहे हा वर्गीकरणाचा काय आहे मित्रांनो, जनक आहे. ओके, इथपर्यंत. आता या वर्गीकरण करण्याच्या ज्या पद्धती आहेत, या पद्धतीचे नियम आपण पाहू. द्विनम पद्धती आहे आणि द्विनम पद्धतीचे नियम. द्विनम पद्धतीचे नियम जे आहेत ते नियम काय आहेत ते आपण या ठिकाणी काय करूया, पाहूया. बघा, आता ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये काय केलं जातं ते तुम्हाला सांगतो. यांची नावे जे आहेत ही नावे काय केली जातात, इटालिक लिपीत. कोणत्या लिपीमध्ये लिहिली जातात, इटॅलिक. नावे इटॅलिक लिपी. इटॅलिक लिपी म्हणजे कुठली लिपी आली मित्रांनो, तिरपी. इटॅलिक लिपी म्हणजे काय, तिरपी. बघा, इटॅलिक लिपीत लिहावे
लागतात. द्विनाम पद्धतीमध्ये जे नावं आहेत, कोणाची नावं, वनस्पती असेल, तेल प्राणी असतील, त्यांची नावं इटॅलिक लिपीमध्ये म्हणजेच तिरप्या अक्षरामध्ये काय करावे लागतात, लिहावे लागतात. आता कोणती दोन्ही शब्द बघा, दोन्ही शब्द हे इटॅलिक लिपीत लिहावे लागतात. त्याच्यानंतर दुसरा नियम आहे, दुसरा नियम, नावे ही प्रजाती जाती, नावे ही म्हणजे अगोदर प्रजाती लिहायच्या आणि नंतर त्यांच्या जाती लिहायच्या. प्रजाती जाती या क्रमाने लिहावे, या क्रमाने लिहावे. ह्याच्या द्विनाम पद्धतीमध्ये नावे जी दिली जातात, प्रजाती आणि जाती, हाच क्रम महत्वाचा आहे. जाती आणि प्रजाती हा क्रम घ्यायचा नाही. कोणता क्रम घ्यायचा? प्रजाती आणि जाती याच क्रमाने लिहावे लागतात. तिसरा नियम आहे याचा, प्रजातीची सुरुवात, प्रजातीची किंवा प्रजातीची. आता प्रजातीला आपण जिनियस असं बोललेलो आहोत. प्रजातीची सुरुवात, प्रजातीची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटर कशी केली जाते? कॅपिटल लेटरने. कॅपिटल लेटरने करावी. कॅपिटल लेटरने करावी. आता चौथा नियम आहे बघा. आता हे झालं याच्यातला, प्रजातीची सुरुवात कॅपिटल लेटरने करावी. तर जातीची कंसात पेसिस, सुरुवात पेसिस, ह्या ज्या पेसिस आहे त्या पेसिसची सुरुवात स्मॉल लेटर, कशी करायची? पेसिसची सुरुवात स्मॉल लेटरने करायची आहे. याचा चौथा नियम आहे मित्रांनो, ही जी पद्धत आहे ही पद्धत युनिव्हर्सली accepted, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड म्हणजे पूर्ण विश्वामध्ये या पद्धतीचा काय केलेला आहे? अवलंब केलेला आहे, ऍक्सेप्टेड आहे, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे. म्हणजे देशामध्ये कुठेही गेला तरी बायनॉमियल सिस्टीम ज्याला बोललं जातं, द्विनाम पद्धती ज्याला बोललं जातं, याच पद्धतीचा काय केला जातो? वापर केला जातो. आता बघा काय सांगितलं यांनी याच्यामध्ये ते आपण 1 by 1 पाहणार आहोत. सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल पहा. द्विनाम पद्धतीचा पहिला नियम काय सांगितला? जी नावं लिहायची असतात ते इटालिक लिपीत म्हणजे तिरपे अक्षर लिहिली जातात. नावे ही प्रजाती आणि जाती याच क्रमाने लिहिली जातात. म्हणजे अगोदर प्रजात लिहायची, त्याच्यानंतर त्याची जात लिहायची. प्रजातीची सुरुवात बघा, प्रजातीची सुरुवात ही कॅपिटल लेटर कोणी करायची? कॅपिटल लेटर म्हणजेच मोठ्या लिपीमध्ये करायची. तर जाती ज्या आहेत त्या जातींची सुरुवात ही स्मॉल लेटरनं करायची. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासमध्ये स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 8वी NMMS
विषय सामान्य विज्ञान, त्याच्यातलं प्रकरण पहिलं चाललं होतं आपलं बघा, सजीवांचे वर्गीकरण. आणि या सजीवांचे वर्गीकरण करण्याच्या पद्धतीमध्ये आपण द्विनाम पद्धती जी आहे ती पद्धती पाहिली होती. त्या द्विनाम पद्धतीचे नियम आपण अगोदर बघितलेले होते बघा. नियम काय होते, त्यांची जी नावं आहेत ती नावं इटालिक भाषेत लिहिली जातात, म्हणजे तिरपी लिहिली जातात. दुसरा नियम होता, अगोदर त्या नावांचं जिनियस, त्याच्यानंतर पेसिस म्हणजे आधी प्रजाती आणि नंतर जाती लिहिल्या जातात. तिसरा नियम होता, प्रजातींची सुरुवात करताना नेहमी कॅपिटल लेटरनं केली जाते, तर पेसिसची सुरुवात करताना स्मॉल लेटरनं केली जाते. आणि ही जी पद्धत आहे ती युनिव्हर्सल ऍक्सेप्टेड आहे, म्हणजे पूर्ण विश्वामध्ये याची काय केलेली आहे, नोंद घेतलेली आहे. आता बघा, द्विनाम पद्धतीमध्ये वनस्पती बाबत आणि प्राणी. आता याच्यातलं तुम्हाला बघा दिलेलं इथं बघा, आपण उदाहरण दिलेले इथं प्रजातीत, जातीत आणि वैज्ञानिक नाव दिलेलं आहे. पेपर मध्ये तुम्हाला काय विचारलं जातं, हे उदाहरण दिलेले आहेत ना, आंबा. मग आंबा या वनस्पतीचं वैज्ञानिक नाव काय आहे, म्हणजे याला सायंटिफिक नेम काय म्हणायचं बघा. आता उदाहरणार्थ आंबा, काय वनस्पती दिलेली आंबा, त्याची प्रजात कोणती, मँजिफेरा, आणि जात इंडिका. वैज्ञानिक नाव आहे मँजिफेरा इंडिका. म्हणजे आंब्याचं जे वैज्ञानिक नाव आहे, सायंटिफिक नाव जे आहे, तर ते काय आहे, मँजिफेरा इंडिका. आता दुसरं आहे बघा गुलाब. वनस्पतीचं नाव आहे गुलाब, त्याची प्रजाती काय आहे, रोजा, जाती काय आहे, गॅलिका, आणि त्याचं वैज्ञानिक नाव काय आहे, रोजा गॅलिका. हे झालं गुलाब या वनस्पतीचं नाव, वैज्ञानिक नाव रोजा गॅलिका. तिसरं आहे तुळस. तुळस, त्याची प्रजाती आहे ऑसिमम, जाती आहे सॅक्टम, आणि वैज्ञानिक नाव आहे ऑसिमम सॅक्टम. तुळस या वनस्पतीचं वैज्ञानिक नाव काय आहे, ऑसिमम सॅक्टम हे नाव आहे. चौथी आहे जास्वंद. याची प्रजात आहे हिबिस्कस, नाव आहे रोजा, वैज्ञानिक नाव हिबिस्कस रोजा सायनेन्सिस, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. चौथी वनस्पती आहे ज्वारी. आता याची प्रजात सॉर्गम, जाती आहे वल्गेर, आणि सायंटिफिक नाव, वैज्ञानिक नाव जे आहे तर ते वैज्ञानिक नाव काय आहे, सॉर्गम वल्गेर. हे झालं वनस्पतींच्या बाबतीत. तुम्हाला याच्यातलं कुठलंही एक एक्झाम्पल पेपर मध्ये विचारलं जाऊ शकतं. विचारताना काय करतील, उदाहरणार्थ तुळस या वनस्पतीचं वैज्ञानिक नाव काय आहे, तर तुळस या वनस्पतीचं वैज्ञानिक नाव काय आहे, ऑसिमम सॅक्टम आहे. आता हे झालं 5 उदाहरण वनस्पती बाबत. आता प्राण्यांच्या बाबतीत घेऊया बघा. कुत्रा. आता याची प्रजात आहे कॅनिस, जाती आहे फॅमिलियारिस, आणि वैज्ञानिक नाव आहे कॅनिस फॅमिलियारिस. वैज्ञानिक नाव काय आहे, कॅनिस फॅमिलियारिस. हे झालं कुत्रा या प्राण्यांचं वैज्ञानिक नाव. त्याच्यानंतर गाय. गाय, तिची प्रजात आहे बोस, जाती आहे टाउरस, वैज्ञानिक नाव आहे बोस टाउरस. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा 8 नंबरचं सिंह. सिंह, त्याची प्रजात आहे पॅन्थेरा, जाती आहे लिओ, आणि वैज्ञानिक नाव आहे पॅन्थेरा लिओ. पुढचं एक्झाम्पल वाघ. प्रजाती आहे पॅन्थेरा, जाती आहे टायग्रिस, आणि वैज्ञानिक नाव आहे याचं पॅन्थेरा टायग्रिस. वैज्ञानिक नाव काय आहे, पॅन्थेरा टायग्रिस. त्याच्यानंतर 10वं एक्झाम्पल आहे बिबट्या. प्रजाती आहे पॅन्थेरा, जाती आहे पार्डस, वैज्ञानिक नाव आहे पॅन्थेरा पार्डस. वैज्ञानिक नाव जे आहे तर ते काय आहे, पॅन्थेरा पार्डस. असे हे तुमचे 10 एक्झाम्पल झाले. तुमच्यासाठी एक एक्झाम्पल, माणूस हा एक प्राणी आहे, आणि माणूस या प्राण्याचं वैज्ञानिक नाव काय आहे ते तुम्ही सांगणार आहात. तुमच्यासाठी एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे मी, तुमच्यासाठी एक्झाम्पल आहे माणूस या प्राण्यांची प्रजात, जाती आणि वैज्ञानिक नाव काय आहे हे तुम्ही काय करणार आहात, सर्च करून सांगणार आहात. ओके, सगळ्यांनी व्यवस्थित काय करायचंय, लिहून घ्यायचं आहे.